भारताच्या पुढाकारामुळे आफ्रिकी महासंघाला G20मध्ये स्थान मिळालं हे आता सर्वश्रुत आहे. आता आफ्रिका संघातल्या महासंघातल्या 64 देशांशी भारताचे संबंध नव्या उंचीवर सुद्धा जात आहेत. ओमान आणि इथिओपियासारख्या देशांशी झालेले व्यापारी करार भारताला आफ्रिकेच्या बाजारपेठेत प्रवेश मिळवून देण्यासाठी गेटवे ठरू शकतील का? प्रवेशद्वार आपण ज्याला म्हणतो, यामध्ये भारतीय लघुउद्योगांचा वाटा काय असेल? लघु उद्योजकांना जो लागणारा कच्चा माल आहे तो आफ्रिकेत विपुल प्रमाणात आहे. त्यामुळं आफ्रिका हे एक आता नवीन ओपन होणारं फील्ड आहे. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की जगाचं जे काही पुढचं भूराजकारण आहे, जिओपॉलिटिक्स आहे, डिफेन्स आहे आणि जे काही इकॉनॉमिक्स आहे जागतिक सगळं, त्यामध्ये आफ्रिका इज द कॉन्टिनेंट टू वॉच. म्हणजे यापुढे जी काही प्रगती होणार आहे ती बरीचशी आफ्रिकेत होणार आहे. युरोप मी म्हटलं तसं बऱ्यापैकी आता हळूहळू स्थिरावलेला आहे किंवा त्याची प्रगती मंदावू लागलेली आहे. अमेरिकेची हळूहळू तीच परिस्थिती आहे. रशियाच्या प्रगतीला मर्यादा आहेत. चीनने जी प्रगती झपाट्याने केली होती, पण त्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की चीनच्या विश्वासार्हतेबद्दल प्रश्न आहे. कोविड आणि पुढच्या काळामध्ये त्या सगळ्या जगानं बघितलेलं आहे. त्यामुळे हळूहळू जग अमेरिका, रशिया, चीन यांच्यापासून बाजूला जाऊन भारताकडे खूप आशेनं बघत आहे आणि तिथे ही सगळी जी पोकळी आहे ती भारत नक्की भरून काढू शकतो. आणि आफ्रिकेमधले जे काही रिसोर्सेस आहेत, आफ्रिका इज व्हेरी रिसोर्स रिच कॉन्टिनेंट. अगदी म्हणजे आणि बाकीच्या ठिकाणचे रिसोर्सेस बऱ्यापैकी एक्सप्लॉइट करून झालेले आहेत. आफ्रिकेमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात सर्वच प्रकारचे नॅचरल रिसोर्स, जमीन, पाणी असू दे, हवा चांगली आहे, जंगलं आहेत अजूनही चांगली, सगळ्या कुठल्याही मेटल्सच्या किंवा महत्वाच्या मेटल्सच्या खाणी आहेत. सोनं आहे, कोबाल्ट आहे, कॉपर आहे, त्याचबरोबर हिऱ्यांच्या खाणी आहेत, रेअर अर्थ मिनरल्स आहेत. काही दिवसापूर्वी पंतप्रधान नामिबियाला देखील जाऊन, नामिबिया हा जगातल्या 4थ्या क्रमांकाचा युरेनियमचा साठा असलेला देश आहे. बरोबर. तर असे सर्व रिसोर्सेस आफ्रिकेमध्ये अगदी भरभरून आहेत आणि ते एक्सप्लॉइट असं म्हणता येणार नाही, पण को डेव्हलपमेंट म्हणता येईल. हा अप्रोच घेऊन जर भारत तिथे गेला आणि तसं जात आहे, त्याचा फायदा नक्की होणार आहे. आपल्याला MSME ला होऊ शकतो, मोठ्या उद्योगांना होऊ शकतो आणि शेती आणि बाकी आधारित उद्योगांनाही होऊ शकतो. सचिनजी, आपल्याकडे सध्या